आरशाच्या प्रतिमेत किती वाजले असन असा जर प्रश्न असेल तर मग जर वेळ ही आपण काय म्हटलं, जर दिलेली वेळ ही है ना कशातून वजा करतो आपण, 11:60 मधून वजा करावी म्हणजे दिलेली वेळ. पण केव्हा केव्हा वेळ ही या 11:60 पेक्षा पण मोठी असू शकते. जर मग वेळ 11:60 पेक्षा मोठी असेल तर मग ती वेळ आपण 23:60 मधून वजा करावी है ना. ठीक, बस हा कन्सेप्ट आहे आरशातील प्रतिमेत. याच्यानंतरचा कन्सेप्ट आहे तो पाण्यातील प्रतिमेत किती वाजले असेल. ठीक आहे ना, दोन्ही टॉपिक कव्हर करू. हा ठीक, पहिले पाहू याच्यावरचे गणित, मग घेऊ आपण नंतर पाण्यातील प्रतिमेच्या. चालेल, लिहा मग आता पहिला प्रश्न. आता या गणितात काय म्हटलं की एक भिंत आहे, त्याच्यावर एक काय घड्याळ आहे आणि त्याच्या पुढच्या भिंतीवर काय आरसा. मग आता घड्याळ भिंतीवरील घड्याळात झाले 4:30 वाजले. आपण आरशात पाहिलं, अरे आरशात वेगळी वेळ दिसन है ना. ठीक, मग याचं म्हणणं असं आहे की आरशाच्या प्रतिमेत आता काय दिसन. मग आपण पहिले काय अभ्यासलं की दिलेली वेळ ही जर आरशाच्या प्रतिमेत किती वाजले काढायचं असेल तर दिलेली वेळ ही कशातून वजा करायची, 11:60 मधून. मग आता आपली वेळ दिली 4:30 ची, ती 11:60 मधून आपल्याला काय करणे, मायनस. मग 0, 6 मधून 3 गेले किती, 3. 11 मधून 4 गेले किती राहिले, म्हणजे आरशाच्या प्रतिमेत किती वाजलेले दिसन मग 7:30. ठीक, असं या घड्याळात म्हणजे भिंतीवरील घड्याळात झाले 1:25 वेळ. आता 1:25 ची वेळ दिली, 11:60 मधून काय करू, मायनस. 11:60 मधून जर 1:25 काढून टाकले है ना तर 10 मधून 5 गेले, 5 1 दिला, 6 मधून 3 गेले नक्कीच 3 आणि 11 तून 1 गेला किती राहते, 10:35. म्हणून किती वाजले दिसन, 10:35 नक्की. ठीक आहे, चल घ्या 12:30 ची वेळ, 12:30 म्हणजे आता 12:30 वाजले घड्याळात ओरिजिनल है ना. आणि आपण आरशात पाहिलं तर ती कोणती वेळ दाखवल असा प्रश्न आहे, म्हणजे आरशातल्या प्रतिमेत. मग नक्कीच आता ही वेळ 11:60 पेक्षा मोठी आहे, म्हणून आता ही वेळ कशातून मायनस करायची, 23:60 मधून है ना. ठीक, आता 0, 6 मधून 3 गेले 3, 3 मधून 2 गेला 1, 2 मधून 1 गेला 1. किती वाजले दिसन तर 11:30 वाजले दिसन है ना. बस आरशाच्या प्रतिमेत पहा. आता घड्याळात वाजले 12:15 झाले है ना, 12:15. मग ही वेळ आरशाच्या प्रतिमेत कशी दिसन म्हणते. मग ही दिलेली वेळ 11:60 पेक्षा कशी आहे, मोठी, म्हणून ही वेळ आपण कशातून मायनस करतो, 23:60 मधून. मग ही दिलेली वेळ 23:60 मधून वजा करायची. 10 मधून 5 गेले, 5 1 दिला, 6 मधून 2 गेले 4, 3 मधून 2 गेला 1 आणि 2 मधून 1 गेला 1. नक्कीच आपल्या आरशाच्या प्रतिमेत कोणती वेळ दिसन, 11:45, 11:45 दिसन. ठीक, आता आपल्याला काढायचं पाण्यातील प्रतिमेत किती वाजले असतील. आरशातील आपण पाहिलं है ना. ठीक, आरशासाठी आपण काय करत होतो, 11:60 किंवा 23:60 है ना. ठीक, इथंही 2 वेळ आहे है ना, इथंही 2 वेळ आहे. जर समजा आता समजा घड्याळात उदाहरणार्थ घड्याळात झाले असन 4:25 म्हणजे 4:25. जर हे मिनिट हे जर 30 असेल किंवा 30 पेक्षा लहान जात असेल तर दिलेली वेळ 18:30 मधून वजा करायची. समजलं, दिलेली वेळ हे तास किती असू द्या. ओके ठीक, मिनिट जर 30 किंवा 30 पेक्षा कमी असेल तर दिलेली वेळ 18:30 मधून वजा करणे. जर दिलेली वेळ जर समजा आता अशी असेल, दिलेली वेळ मधला जो मिनिट आहे हा जर 30 पेक्षा मोठा जात असेल मग आता ही वेळ 17:90 मधून वजा करा. समजला कन्सेप्ट है ना. ठीक, हा पाठ करणे
सर आमच्या कसं लक्षात राहील, लक्षात ठेवा लागेल है ना, ठीक, ऑप्शन नाही दुसरा आपल्याकडे. ओके ठीक, म्हणजे 17:90 मधून ही वजा करू, हे सगळं कोणावर ठरण, मिनिट. मिनिट जर 30 किंवा त्याच्यापेक्षा लहान असेल तर 18:30, मिनिट जर 30 पेक्षा मोठा असेल 17:90 मधून वजा करणे. क्लिअर. चला आता गणित पाहू है ना. पहा आता प्रश्न असा आहे की जर घड्याळात प्रत्यक्षात 4:25 वाजले है ना, 4:25 हे झालं घड्याळात 4:25 झाले. आता पाण्याच्या प्रतिमेत पाहायचं आहे किती वाजलेले दिसत. मग आपण काय म्हटलं, जर दिलेल्या वेळेतील मिनिट हा 30 किंवा त्याच्यापेक्षा लहान असेल है ना, तर ती वेळ कशातून वजा करतो आपण, 18:30 मधून वजा करणे. हे शॉर्टकट आहे. 10 मधून 5 गेले 5, 1 दिला. 3 मधून 3 गेला किती, 0. आता 18 मधून 4 गेले किती राहते, 14. 14:05. आता 14:12 नंतर म्हणजे किती, 2:05. म्हणून घड्याळात किंवा पाण्याच्या प्रतिमेत किती दिसन, 2:05. समजलं. घड्याळात 8:17 झाले, म्हणजे घड्याळात झाले 8:17. पण आता आपल्याला पाण्यातील प्रतिमेत किती वाजले असं म्हटलं, मग नक्कीच दिलेल्या वेळेतील मिनिट 30 पेक्षा कसा आहे, कमी. म्हणजे ही वेळ आपल्याला कशातून मायनस करणे, 18:30 मधून झालं. आता 10 मधून 7 गेले नक्की 3, 3 मधून 2 गेला 1, आणि 18 मधून 8 गेले 10. म्हणजे घड्याळात 10 वाजून किती मिनिट झाले असेल, 13 मिनिट. म्हणजे पाण्यातील प्रतिमेत है ना, ते 10-13 आपल्या गणिताचं उत्तर असेल. क्लिअर. पहा आता घड्याळात वाजले 7:52 वेळ दिली है ना, म्हणजे 7:52 झाले. मग आपल्याला कन्सेप्ट माहित आहे की दिलेल्या वेळेतील मिनिट 30 पेक्षा जर मोठा जात असेल है ना, तर ती वेळ आपण 17:90 मधून मायनस करा. 17:90 मधून दिलेली वेळ मायनस करू. 10 मधून 2 गेले नक्कीच 8, 9 मधून 6 गेले 3, 17 मधून 7 गेले 10. नक्कीच पाण्यातील प्रतिमेत 10:38 झाले असेल. बस हे ऑप्शन मध्ये असेल, आपल्याला टिक करणे आहे ना. किती वेळ, 10:38. पाण्यातील प्रतिमा बरोबर. पण हेच जर गणित आरशातील प्रतिमेत विचारलं असतं तर वेळ बदलली असती. पहा आरशातील प्रतिमेत असतं 7:52 वेळ दिली आहे तुम्हाला, तर आपण आरशातील प्रतिमेसाठी काय करतो, 11:60 मधून मायनस करू है ना, 11:60. द्या लक्ष. 10 मधून 2 गेले 8, 1 दिला. 6 मधून 6 गेला 0. 11 मधून 7 गेले किती, म्हणजे 4:08 वेळ दिसल किंवा आरशातील प्रतिमेत, आणि 10:38 वेळ दिसल पाण्यातील प्रतिमेत है ना. ठीक, एका गणितात मी दोन्ही गणित सांगितले. ठीक, हे आहे पाण्यातील प्रतिमेत, हे आहे आरशातील प्रतिमेत. नक्की ठीक, हा टॉपिक समजलाय. चला ठीक.